नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत प्राण्यांमधील अनुकूलन. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याला, ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक ॲनिमल्स. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड द बॉडी ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल ॲपियर टू हॅव अंडरगोन चेंजेस. जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा व शरीराचा आकार यामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला दिसून येतात. फिशेस हॅव स्केल ऑन देअर स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. देअर बॉडी टॅपर्स टोवर्ड्स बोथ इट्स एंड लाईक अ स्पिंडल. या प्राण्यांच्या शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. श्वसनासाठी नाकाऐवजी यांना कल्ले असतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. यांच्या पापण्या पारदर्शक असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम फ्लोट. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात ज्या त्यांना पाण्यात पोहण्यासाठी मदत करतात. फ्रॉग अँड डक हॅव वेब्ड टोज. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओव्हर्स. बेडूक बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. Water flows off from the waxy feathers like bird, duck and water hen. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्या कारणाने पाणी त्यावरून ओघळून जाते. वेब्ड टोज, स्लिपरी, स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड हेल्प्स फ्रॉग टू स्विम इझिली इन वॉटर. बेडकाच्या पायांच्या बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहू शकतो. फ्रॉग्स कॅन ब्रीथ थ्रू स्किन इन वॉटर अँड नोज ऑन द लँड. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना बेडूक त्वचेद्वारे श्वसन करतो तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. द टिपिकल कलर ऑफ द फ्रॉग्स बॅक हेल्प्स टू हाईड अमंग्स द ग्रासेस. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. अशा प्रकारे आपल्याला जलीय प्राण्यांमध्ये अनुकूलन झालेले पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट ॲनिमल्स. जंगल प्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन. कार्निवोरस ॲनिमल्स हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात जे त्यांना जलद धावून आपले भक्ष्य पकडण्यास मदत करतात. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाइन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांना नख्या असतात तसेच अणुकुचीदार सुडे असतात. दे हॅव पॅडेड पॉज. धिस हेल्प्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इझिली. वाघांच्या पायांच्या तळव्यांना गादी असते त्यामुळे त्यांची चाहूल भक्ष्यास लागत नाही व त्यांना सहजतेने भक्ष्य पकडता येते. द आईज ऑफ कार्निवोरस ॲनिमल्स आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य त्यांच्या नजरेस लवकर पडते. अशा प्रकारे जंगल प्रदेशातील प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला अनुकूलन झालेले पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड ॲनिमल्स. गवताळ प्रदेशातील प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. द आईज ऑफ हर्बिओवर्स बिलो द फोरहेड ऑन द आयदर साइड ऑफ द फोरहेड. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. धिस गिव्स द वाईड अँगल व्हिजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडिएटर्स. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधीही मिळते. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ द स्ट्रॉंग हूव्स विच अनेबल देम टू रन फास्ट टेकिंग अ लॉंग लिप्स. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हर्बिओर्स हॅव कलर दॅट मर्ज विथ सराउंडिंग्स. हरिण व कार्बिट या प्राण्यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. दे हॅव स्ट्रॉंग टीथ. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. अशा प्रकारे आपल्याला गवताळ प्रदेशातील प्राण्यांमध्ये सुद्धा अनुकूलन झालेले पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. डेझर्ट आर्ट कॅरेक्टराइज बाय सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ वॉटर. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. दीज ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम बॉडी. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असलेली पाहायला मिळते. देअर लेग्स आर लॉंग अँड फ्लॅट विथ कुशन्ड सोल्स. त्यांचे पाय लांब व तडवे गादीसारखे व पसरट असतात. द नोस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. नाकावर त्वचेची घडी असलेली पाहायला मिळते.
देअर आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. पापण्या लांब व जाड असलेल्या पाहायला मिळतात. रॅट, स्नेक, स्पायडर, लिझार्ड इन द डेझर्ट लाईव्ह इन द डीप बरोज ड्युरिंग द डे अँड ॲक्टिव्ह ॲट द नाईट. वाळवंटी प्रदेशातील प्राणी जसे की उंदीर, साप, कोळी, सरडे दिवसा खोलवर बिळे करून राहतात व रात्रीच्या वेळेला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. अशा प्रकारे वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला अनुकूलन झालेले पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन ॲनिमल्स. हिम प्रदेशातील प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. दे हॅव व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर. या प्राण्यांच्या शरीराचा रंग पांढरा किंवा चंदेरी असतो. दे हॅव लॉंग अँड थिक लेअर ऑन द स्किन. त्यांच्या त्वचेवर लांब व दाट केस असतात. दीज आर सम टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्नोवी रिजन. हिम प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे हे वैशिष्ट्य आहे. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. द बर्ड्स हॅव स्पिंडल शेप्ड बॉडी. पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. द बॉडी ऑफ बर्ड्स आर हॉलो. पक्ष्यांच्या शरीरातील हाडे पोकळ असतात. द बॉडी कवर्ड विथ फिदर्स. यांच्या शरीरावर पिसांचे आवरण असते. देअर फोरलेग्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. पुढच्या पायांचे रूपांतर पंखात झालेले असते. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाईंग. त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली असतात. देअर इज ऑल्सो अ स्पेसीज ऑफ ॲनिमल्स विच इज ॲडॅप्टेड फॉर एरियल मोड ऑफ लाईफ, दॅट इज इन्सेक्ट्स. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट द बोथ एंड. कीटकांची शरीरेही निमुळती व वजनाने हलकी असतात. दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स. पंखांच्या 2 जोड्यांच्या साहाय्याने ते हवेत उडू शकतात. दे वॉक विथ द 6 स्टिक्स लाईक लेग्स. यांना काडीसारखे 6 पाय असतात ज्याच्याने ते चालू शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोरलेग्स अँड हिंडलेग्स. वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते. अशा प्रकारे आपल्याला हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा अनुकूलन झालेले पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल ॲनिमल्स. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. ॲनिमल लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड अँड क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल ऑफ फीट, बॉडी कलर etc. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड द मॉनिटर लिझार्ड हॅव क्लाउड टोज विथ अँड थिन सोल्स, व्हेरियाज स्नेक्स हॅव स्कॅली स्किन. उदाहरणार्थ पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते. अशा प्रकारे आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफ्लू बटरफ्लाय, लिझार्ड अँड ग्रासहॉपर. विविध रंगाचे सरडे, नाकतोडे व फुलपाखरू आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. दे गेट कमफ्लॅग अमिक्स्ड ग्रासेस, पार्ट्स ऑफ द प्लांट्स लाईक स्टेम, लीव्ज, फ्लावर etc. हे प्राणी वनस्पतींवर, गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर लपून असलेले पाहायला मिळतात. दिस इज बिकॉज देअर कलर ब्लेंड विथ दोज सराउंडिंग. कारण त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता असतो. अशा प्रकारे आपल्याला परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये अनुकूलन झालेले पाहायला मिळते. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट अनेबल देम टू लाईव्ह, फीड, reproduce to perpetuate themselves and protect themselves from their enemies in scientific surrounding, depending upon the habitat and its geographical condition are called adaptation. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. डिफरन्सेस इन द डिफरंट स्ट्रक्चर अँड
and appearance of the present day animals and animals of thousands of years ago are adaptation that occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे.